नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण एका नवीन टॉपिक विषयी डिस्कशन करणार आहोत. यामध्ये आपण बघणार आहोत की न्यूमरिकल किंवा एमसीक्यू कसे सॉल्व्ह केले पाहिजेत. बऱ्याच विद्यार्थ्यांची अशी शंका असते की आम्हाला न्यूमरिकल सॉल्व्ह होत नाहीत, आम्हाला एमसीक्यू सॉल्व्ह होत नाहीत. सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे, कुठलाही न्यूमरिकल असेल, काही असेल, ते जर आपल्याला सॉल्व्ह करायचं असेल तर त्याचा थेरॉटिकल बेस बघणं गरजेचं आहे. जर एखाद्याला थेरॉटिकल पार्ट जर व्यवस्थित कम्प्लीट क्लिअर होत असेल तर त्याला एमसीक्यू सुटणार नाही असं होणारच नाही, किंवा न्यूमरिकल सुटणार नाही असं होणारच नाही. त्यामुळे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे तो थेरॉटिकल बेस बघा. आता काही जे न्यूमरिकल्स असतात ते स्ट्रेट फॉरवर्ड असतात, त्याच्यामध्ये व्हॅल्यू पुट केल्या तो आपण न्यूमरिकल सॉल्व्ह करू शकतो. परंतु जर एखादे ट्रिकी क्वेश्चन्स असतील की ज्याच्यामध्ये आपल्याला थेरॉटिकल नॉलेज गरजेचं आहे, तसा जर एमसीक्यू त्या ठिकाणी विचारला गेला तर तो आपण सहजासहजी त्या ठिकाणी सॉल्व्ह करू शकणार नाही. त्यामुळे सगळ्यात महत्वाची जर काही गोष्ट असेल तर तुम्ही थेरॉटिकल पार्ट जो आहे तो परफेक्ट करणं गरजेचं आहे. कुठलंही तुम्ही टेक्स्ट बुक त्या ठिकाणी बघा, इव्हन तुम्ही एनसीआरटीचे बुक्स बघा, स्टेट बोर्डचे बुक्स बघा, ज्या स्टेट बोर्डमध्ये तुम्ही शिकत आहात, कोणतंही त्या ठिकाणी जर बोर्डचं बुक तुम्ही जर बघितलं तर पहिला थेअरी असेल आणि त्या थेअरीच्या बेसवरती त्या ठिकाणी न्यूमरिकल दिलेला असेल. इव्हन आपण डेरिव्हेशन्स बघतो, इक्वेशन्स बघतो. आता हे जे डेरिव्हेशन आणि इक्वेशन्स आहेत याच्या बेसिसवरतीच न्यूमरिकल तयार झालेला असतो. या इक्वेशन्सला किंवा डेरिव्हेशन्सला सोडून न्यूमरिकल हा तयार होऊ शकणार नाही. कारण न्यूमरिकल जर तयार करायचं असेल तर त्याच्यासाठी त्याचा बॅकग्राऊंड जो आहे किंवा त्याचा जो बेस आहे, आणि तो जो बेस आहे तो म्हणजे 100% थेरी. त्यामुळे थेरीवरती जास्तीत जास्त फोकस करा, त्याच्यावरती जास्तीत जास्त तुम्ही त्या ठिकाणी ग्रास्पिंग करण्याचा प्रयत्न करा, अनालिसिस करण्याचा प्रयत्न करा, त्याच्यानंतर ते रिझन शोधण्याचा प्रयत्न करा की हे असं का आलं. ह्या जर गोष्टी तुम्ही त्या ठिकाणी जर बघितल्या तर तुम्हाला 100% न्यूमरिकल हा सुटणारच आहे. धन्यवाद.